जगातल्या दोन सर्वात मोठ्या महासत्ता आणि जगातल्या सर्वात मोठ्या दोन लोकशाही असलेले देश म्हणजे भारत आणि अमेरिका आणि यांच्यातल्या व्यापार कराराची चर्चा मागच्या अनेक वर्षापासून सुरू आहे. परंतु हा करार पूर्णत्वास येत नाहीये, कारण की यामागे दोन्ही देशाची वेगवेगळी भूमिका आहे. नेमकं काय आहे, हिस्टोरिकल बॅकग्राऊंड काय होतं, कारण काय आहेत, पुढे कन्क्लुजन काय असणार आहे, या सर्व गोष्टींची चर्चा करणारा आपला हा व्हिडिओ असणार आहे. भारत आणि अमेरिका यांचे जर संबंध आपण पाहिले 1950 पासून तर आजपर्यंत जर संबंध पाहिले तर नेहमी उतार चढावाचे असलेले आहेत. 1950 पासून सुरू झालेल्या शीत युद्धामध्ये भारत आणि अमेरिकेचे संबंध इतके काही खास नव्हते. भारत हा रशियाच्या गटात गेला होता किंवा नॉन अलाइन होता. तसंच अमेरिका हा पाकिस्तानाचा जास्त जवळ असल्यामुळे भारताच्या विरोधी भूमिका घेत होता. त्यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध इतके काही खास किंवा इतके काही चांगले नव्हते. काळ बदलतो, 1990 येतं आणि भारत आर्थिक लिबरलायझेशन कडे जाते आणि त्याच्यामध्ये LPG धोरण स्वीकारल्यामुळे भारताला अमेरिका, ब्रिटन सारख्या सेवा क्षेत्रातल्या मोठ्या देशांची गरज पडते आणि तिथून भारत आणि अमेरिका या देशांच्या संबंधामध्ये थोडंसं वेगळं वळण लागतं. परंतु 1999 ला झालेल्या पोखरण अणुचाचणीमुळे पुन्हा एकदा ते संबंध ताणले जातात. परंतु त्यानंतरच्या सरकारने जे काही कृती केली त्यामुळे आज 2023 मध्ये भारत आणि अमेरिका हे सगळ्यात मोठे व्यापारी भागीदार म्हणून उदयास येतात. 2000 मध्ये नेमकं काय झालं होतं, पोखरण अणुचाचणी केल्यामुळे आपले संबंध थोडेसे ताणले गेले होते. परंतु ते संबंध पीकला गेले 2008च्या न्यूक्लिअर करारामध्ये, ज्यामध्ये मनमोहन सिंग यांच्या सरकारने अमेरिकेसोबत न्यूक्लिअर करार केला आणि एक वेगळंच नाते किंवा वेगळंच संबंध भारत आणि अमेरिकेमध्ये निर्माण झाले. आजच्या घडीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. दोन्ही देशांना वाटतं की दोघांनी एकमेकांसोबत मुक्त व्यापार करावा, परंतु दोन्ही देशाच्या काही शर्ती आहेत, काही अटी आहेत, काही शर्ती आहेत आणि यामुळे हा व्यापार किंवा हा मुक्त व्यापार अडकलेला आहे. नेमकं काय मुद्दे आहेत, तर 4 मुद्द्यांवर भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये मुक्त व्यापार अडकलेला आहे. ते 4 मुद्दे म्हणजे सोयाबीन, मका, त्यानंतर इथेनॉल आणि डेअरी प्रोडक्ट्स. एक एक मुद्दे समजून घेऊया. सगळ्यात पहिले मका. अमेरिका हा जगातला सगळ्यात मोठा मका उत्पादक देश आहे आणि तसंच तो मका निर्यातक सुद्धा देश आहे. भारताने अमेरिकेकडनं मका घ्यावा अशी अमेरिकेची इच्छा आहे, परंतु भारताने अमेरिकेचा मका घेण्यास नकार देण्यामागची 2 कारणं आहेत. एक म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड मका हा अमेरिकेत उगवला जातो आणि त्यामुळे आपण आतापर्यंत फक्त BT कॉटनला म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड कॉटनलाच मान्यता दिलेली आहे. इतर कुठल्याही जेनेटिकली मॉडिफाय प्रोडक्टला भारतातलं FSSAI मान्यता देत नाहीये आणि ते आपल्या धोरणाच्या विरोधात असल्यामुळे आपण मक्यासोबत किंवा फ्री ट्रेड डील मध्ये मक्याला मान्यता देत नाही. हा झाला पहिला मुद्दा. दुसरं, भारताचे जे 20% इथेनॉल ब्लेंडिंगचं जे सध्या धोरण चालू आहे त्या धोरणामध्ये भारताचं जे 20% इथेनॉल मिक्सचर आहे त्याच्यामध्ये आपण जर अमेरिकेकडनं मका घ्यायला लागलो तर अमेरिका काय करत आहे, मक्याच्या प्रोडक्ट पासून इथेनॉल बनवत आहे आणि ते आपल्याकडे एक्सपोर्ट करू इच्छितं. परंतु आपल्याला याच्यामुळे नुकसान काय होणार की भारतातले जे शेतकरी आहेत त्यांच्या इन्कमवर त्याचा परिणाम होणार आहे. मक्याचा मुद्दा संपल्यानंतर दुसरा मुद्दा येतो सोयाबीनचा. सोयाबीन मध्ये सुद्धा अमेरिका हा सोयाबीन भारताला एक्सपोर्ट करू इच्छितो, परंतु याच्यामध्ये सुद्धा सेम 2 मुद्दे आहेत. एक म्हणजे भारतीय शेतकऱ्यांवर त्याचा डायरेक्ट परिणाम होईल आणि दुसरं म्हणजे अमेरिकेतले जे सोयाबीन आहे ते जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन आहे. या 2 मुद्द्यामुळे भारत मका आणि सोयाबीनला नकार देत आहे. तिसरा मुद्दा म्हणजे आपल्याला असं दिसून येतंय की भारत डेअरी प्रोडक्ट बद्दल खूप सेन्सिटिव्ह आहे, कारण की भारतामध्ये शेतीला पूरक असलेला उद्योग म्हणजे डेअरी प्रोडक्ट म्हणजे आपल्या गाई म्हशीचं दूध हे आपल्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि यामध्ये अमेरिका हा भारताला डेअरी प्रोडक्ट एक्सपोर्ट करू इच्छितो, परंतु भारताला ते नको आहे. का नको आहे, कारण की भारत हा डेअरी प्रोडक्ट मध्ये जगातला सगळ्यात मोठा उत्पादक देश आहे आणि या उत्पादक देश असल्यामुळे भारतातल्या शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होतोय. परंतु हा जर फ्री ट्रेड करार झाला आणि भारतामध्ये जर डेअरी प्रोडक्ट अमेरिकेतले यायला लागले तर याच्यामुळे शेतकऱ्यांचे जे उत्पन्न आहे त्याच्यावर थेट परिणाम होईल. दुसरा असा परिणाम आहे की भारतात अमेरिकेतले जे डेअरी प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये अमेरिका आपल्या गायींना काय खाऊ घालतंय याच्या मागे भारताचे कन्सर्न आहेत. त्यामध्ये भारताचे सांस्कृतिक आणि धार्मिक कारण आहेत, त्याच्यामुळे भारत डेअरी प्रोडक्टला नाही सांगत आहे. आणि चौथा आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे इथेनॉल. इथेनॉल अमेरिका एक्सपोर्ट करू इच्छित आहे भारताला आणि भारत म्हणतंय की आम्हाला इथेनॉल नको आहे, कारण की तुमचं जे इथेनॉल आहे ते कॉर्न ब्लेंडिंग म्हणजे कॉर्न पासून बनलेलं इथेनॉल आहे आणि भारतामध्ये हे का नको आहे, कारण की भारताच्या शेतकऱ्यांना त्याचा प्रभाव होणार आहे. म्हणजे 4 मुद्दे पाहता अमेरिका म्हणते की हे सगळं आमच्याकडनं घ्या, भारत म्हणते हे सगळं आम्हाला नको आहे आणि या 2-3 गोष्टी सोडून तुम्ही फ्री ट्रेड करायला पाहिजे. आता
हा फ्री ट्रेडचा मुद्दा एवढ्या 4 गोष्टीवर अडकलेला असताना सुद्धा दोन्ही देशांना फ्री ट्रेड अग्रीमेंट का करायचंय याच्या मागे 2-3 कारण आहेत. सगळ्यात पहिली ग्लोबलायझेशन. जग हे आता एक घर बनलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना व्यापार करायची इच्छा होत आहे. व्यापार केल्यामुळे एकाचा व्यापार दुसऱ्याला आणि दुसऱ्याचा व्यापार एकाला, याच्यामुळे इकॉनॉमिक चेंज जी आहे ती अधिक मजबूत होत आहे आणि या इकॉनॉमिक चेंजचा फायदा प्रत्येक देशाला होत आहे. मग याची फळं भारताला सुद्धा चाखायची आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे भारताचा अमेरिकेसोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट झाला तर सगळ्यात जास्त भारताला फायदा होणार आहे त्याच्या IT सेक्टरमध्ये. भारतामध्ये अधिक जास्त FDI येणार आहे, भारतीय कंपन्यांचा अधिक जास्त स्कोप वाढणार आहे, अमेरिकनच्या कंपन्यांचा स्कोप वाढणार आहे. यामुळे हे फ्री ट्रेड गरजेचं आहे. परंतु यामध्ये जिओ पॉलिटिकल अँगल सुद्धा बघितला जातोय, तो म्हणजे अमेरिका म्हणतंय की जर तुम्ही आमच्यासोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट कराल तर तुम्ही जे रशियापासून तेल खरेदी करताय ते कुठेतरी तुम्ही कमी केलं पाहिजे किंवा बंद केलं पाहिजे. आणि याच्यामुळे काय होणार, भारताचे वैयक्तिक हितसंबंध आहेत त्याच्यावर परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे. अशा वेळेस भारताला आणि अमेरिकेला दोघांनाही या फ्री ट्रेडची गरज आहे, परंतु दोघांनाही त्यांच्या जनतेचा विचार करावा लागणार आहे. जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजेत. थेट जनतेवर आणि प्रत्येकाच्या म्हणजे तिकडच्या शेतकऱ्यांवर परिणाम होऊ नये म्हणून दोन्हीही आपापल्या अटींवर अडून बसलेले आहेत. आता याचा निष्कर्ष काय? याचा निष्कर्ष असा असू शकतो की भारताचे जे कन्सर्निंग मुद्दे आहेत त्याचा अमेरिकेने विचार करावा, तसंच अमेरिकेचे जे कन्सर्निंग मुद्दे आहेत त्याचा भारताने विचार करावा आणि यातनं काहीतरी योग्य मार्ग काढावा. कारण की जगातल्या 2 सर्वात मोठे लोकशाही देश जर आपला फ्री ट्रेड अग्रीमेंट करत असतील तर नक्की दोन्ही देशांना इकॉनॉमिक फायदा होणार आहे आणि त्याच्यासोबतच याचा जागतिक परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे. धन्यवाद.